वारीची माणसं, वारी आलेली आहे, फार लांब आहे, दिसते का इथून? ही बघा झाडा झुडपामध्ये वारी. वारीची झेंडा, वारीची माणसं. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करते आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉग मध्ये. आपली मीराताई इकडे दिंडी आलेली आहे म्हणून मी चाललेली आहे. आपल्या शेतातून रस्त्यातून जाणार आहे, दिंडीचं दर्शन घ्यावं म्हणून साठी मी चाललेली आहे. खुरपायचं बंद केलं. आता गावामध्ये सार्वजनिक पंगत आहे दिंडीसाठी प्रत्येकाने आपापल्या घरानं स्वयंपाक करून न्यायचा. मीही आता करणार आहे स्वयंपाक. आम्ही 3 घरांचा, आम्ही आता दोघी तिघी जण पटापट करू आणि मग स्वयंपाक करून घेऊन जाऊ आम्ही दिंडीसाठी. सगळ्यांनी आपापल्या घरचं काय काय करून आणायचं, मग ते एकत्र करायचं तिथं आणि तो दिंडीला जेवण. वारीसारखं सुख कशातच नाहीये. आता जवळ येईल तेव्हा येईल. दिवसभर माझ्या मनामध्ये एक अभंग होता, लागलीसी आसमारा काय कृपा त्या पांडुरंगाची. तोच अभंग तिथं ऐकायला आला. लागलीसी आस मला गोडी अभंगाची, कृपा त्या पांडुरंगाची. कृष्ण हरी विठ्ठल केशव. आमच्या नानी बघा हंड्याने पाणी घालतात लिंबोणीला. दंड नाही केलेले अजून. दंड नाही केले अजून. दंड हंड्याने कधी पाणी आम्ही पण असंच घातलं बाई. आणि तिकडे आमचे नाना काय करतात काय माहिती, कोपऱ्यात नाणी घालती पाणी लिंबोणीला. चला नानी चला, आपण दर्शन घेऊन येऊन. गाडी लय भरली नाही, काम केली राहणार म्हणून. हे सगळे माझे मित्र आहेत बरं का, सगळे माझे फ्रेंड आहेत. रथच बसतो पूर्ण. जरा काढते कुठं आहे? हॅलो कुठं आहे म्हणे? गेली बघा दिंडी आपल्या इथून. आता ही दिंडी आपल्या गावामध्ये मुक्कामी राहणार आहे. थांबते म्हणे इथं. मला वाटलं इथं थांबत असती. 2 वर्ष पूर्वी थांबली होती इथं. आता पेरलेलं थांबत असतो. दरवर्षी इथं दिंडी थांबते बरं का, पण आता इथं पेरले त्याच्यामुळे थांबली नाही. इथं दिंडी थांबते आणि इथं त्यांचा फुगड्या वगैरे खेळ खेळतात मस्तपैकी आणि मग पुढे जातात. पण ह्या वेळेस नाही थांबली, गेली पुढे. काय खातो?
ही वारी आपली कोण्या दिशेला नाही. विश्वमाऊली ज्ञानोबरायांचं म्हणत आहे, काय चालवं विटेवरच्या मालकाला. प्रश्न आहे, ही वारी महत्वाची आहे. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, हे एकदा पंढरीत पहा. यात काय भरलंय? ही वारी जर आपल्याला सक्सेस करायची असेल, ही वारी पूर्णत्वाला न्यायची असेल, तर या पंढरीत पाहावं लागेल. कारण या पंढरीमध्ये केर कचरा भरपूर साचलेला आहे. या देहामध्ये केर कचरा भरपूर साचलेला आहे. हा केर कचरा साफ केल्याशिवाय वारी आपली सक्सेस होणार नाही. का होणार नाही सांगू? आपण बरेच जण म्हणजे सर्व शेतकरी आहेत, सर्व शेतकरी आहेत. आमचे असणारे शेतकरी, आमच्या ट्रस्टीचे उपाध्यक्ष गेल्या 4 दिवसापासून 5-6-7 एकर उडीद कोळपून आले वारीसाठी. का कोळपीला? हो, का कोळपीला? त्याचं उत्तम उत्तर आहे, तो उडीद आपला शेतीतला. आपण शेतकरी, तुम्ही, मी सुद्धा शेतकरी, मी सुद्धा माघारी गेल्यानंतर तीच करणार आहे. फक्त वेळ लावता म्हणून जरा पुढे आलो. का कोळपीला? त्या शेतातलं पीक उत्तम यावं, त्या शेतातलं पीक चांगलं यावं, बहरदार यावं, याच्यासाठी ती शेती आपण कोळपिली. अर्थात त्यातला तण तोडा खान सगळी काढून टाकली, साफ केली. ते साफ केल्यानंतर ते पीक उत्तम आल्याशिवाय राहणार नाही, ही त्याची गॅरंटी. ती येणारच, कारण त्याची मशागत केली, ते चांगलंच येणार. का? हा जरा व्यवहार झाला, पण हे पीक जरा उत्तम येण्यासाठी, या पिकाची वारी सक्सेस होण्यासाठी यातलं सुद्धा घाण केर कचरा आपल्याला काढावा लागेल. काय केर कचरा आहे? ही असणारं शरीर दंभ अहंकार लोभ मद मच्छर काम क्रोधाने या ठिकाणी घाण करून ठेवली आहे. आणि या काम क्रोध मद मच्छर शरीर विकाराने असलेला हा देह भल्या भल्यांना त्या असणाऱ्या कान कचऱ्यांनी सोडलं नाही. काम क्रोध मद मच्छर दंभ आणि अहंकार या 6 विकाराने 6 असणारा केर कचरा या असणाऱ्या पंढरीमध्ये त्या विकाराने खाण केलं. आणि त्याच्यामध्ये बरेच जणांचं कुपाट लागलं. वाडे मंडळी वाढ करा, मिठाचं पुढं बघा फोडा, मीठ बघा त्या लागत असल्याची प्रत्येकाला उडी ठेवा. आधी सेवा करण्यासाठी ज्या ज्या भक्तांना भाविकांना आपल्याला. मित्रांनो, पंगत झाली, पंक्तीला छानपैकी जेवण होतं आणि गाववालेही आम्हीही जेवायला बसलो. नंतरच्या पंक्तीला गावामध्ये पण शिप्पी आमटी केलेली, जेवण केलेलं आणि बाकीच्या प्रत्येकाच्या घरनं जसं जमेल तसं त्यांनी जेवण नेलं. ह्याचं कारण असं होतं की प्रत्येकाच्या घरनं प्रत्येकाच्या हातानं हे वारीतल्या माणसापर्यंत प्रत्येकाच्या घरनं प्रत्येकाच्या हातानं अन्न पोचण्याचा प्रयत्न होता. तर मित्रांनो, अशी झाली माझ्या गावामध्ये वारीचं स्वागत आणि वारीच्या वाटेवरती आहोत. आम्हीही आता निघणार आहोत. 1-2 दिवसांनी आम्हाला परवा जायचं आहे. तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा रुजू होणाऱ्या नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.